नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स 2026 पाहत आहोत. जानेवारी 2026 करंट अफेअर्स आणि त्यातला 5वा भाग आहे हा. त्याच्यामध्ये आपण भारतातील नवीन रामसर स्थळ, कृषी पर्यावरणाच्या घडामोडी ज्या आहेत त्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बघूया चला. भारतातली नवीन रामसर स्थळ आणि टोटल आता रामसर स्थळांची संख्या 96 झालेली आहे. बाकी रामसर बद्दलच्या सगळ्या माहिती तुम्हाला माहिती आहे. सो आपण प्रत्येक वेळेस रामसरची माहिती वाचतो. तो 2 फेब्रुवारी 1971चा करार वगैरे सगळं इजिप्तच्या ठिकाणी, इजिप्तला आहे का, कुठे आहे रामसर हे स्थळ? इराणमध्ये आहे. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. भारताची स्वाक्षरी कधी केलेली आहे तर 1982 ला भारताने या रामसर स्थळांच्या करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. 1982 ला. एवढंच पाठ करायचं आहे. सो आता टोटल संख्या झालेली आहे 96. ज्याच्यामध्ये 3 रामसर स्थळ ऍड झालेली आहेत. एक आहे पहिलं गोगाविल सरोवर आहे, जे की बिहारमध्ये आहे, 94. त्याच्यानंतर कुठे आहे हे तर गंगा आणि महानंदा आहे. इथे चुकलेलं आहे थोडं. सो गंगा आणि महानंदा जी नदी आहे तर त्या महानंदा या नद्यांच्या दरम्यान हे जे एक नालाकृती सरोवर आहे, त्या नालाकृती सरोवराला हा रामसर स्थळाचा दर्जा जो आहे, हा रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. बिहारमधलं हे 6वं रामसर स्थळ आहे. याच्या आधी बिहारमध्ये काबर ताल वेटलँड असेल, नागी पक्षी अभयारण्य असेल, नक्ती पक्षी अभयारण्य आहे, गोकुळ जलाशय आहे आणि उदयपूर झील आहे. याच्यातले गोकुळ आणि उदयपूर जे आहे ते 2025 ला ऍड झालेले आहेत. नागी आणि नक्ती हे 2023 ला ऍड झालेले आहेत. अशा पद्धतीने बिहारमध्ये आता 6 रामसर स्थळं झालेली आहेत. पुढचा आहे सिलिसेड तलाव आहे, राजस्थानमधलं, अलवर जिल्ह्यामधलं, जे भारतातलं 95वं रामसर स्थळ आहे. सारिस्का व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये हे जलाशय जे आहे तर हे जलाशय आहे आणि याला आता रामसर स्थळांचा दर्जा दिलेला आहे. त्याच्या आधी राजस्थानमध्ये केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान असेल, सांबर तलाव आहे, मीनार वेटलँड आहे आणि खीचन वेटलँड आहे. मीनार आणि खेचन जे आहे तर ते 2025 लाच ऍड झालेले आहेत रामसर स्थळांच्या यादीमध्ये. त्यानंतर पुढचा आहे कोपरा जलाशय, जे बिहारमध्ये आहे का, नाही, कुठे आहे, बिलासपूर छत्तीसगडमध्ये आहे आणि छत्तीसगडमधलं हे पहिलंच रामसर स्थळ आहे. अशा पद्धतीने भारतामध्ये आता टोटल 96 इतकी रामसर स्थळांची संख्या जी आहे ही जानेवारी 2026च्या सुरुवातीला झालेली आहे. पुढचा आहे अरवली पर्वतरांगेचा वाद. आपण सगळ्यांनी ऐकलेला आहेच. काय आहे तुम्हाला माहिती आहे की केंद्रीय पर्यावरण मंत्रालय जे आहे, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या समितीने अरवली पर्वतरांग आहे, या अरवली पर्वतरांगेची नवीन व्याख्या तयार केलेली होती आणि त्या नवीन व्याख्येमध्ये अरवली पर्वतरांगेचा जेवढा महत्त्वाचा भाग आहे तर तो त्याच्यात येतच नाही आहे आणि अरवली पर्वतरांगेचा भरपूरसा भाग आहे जो त्या व्याख्येत समाविष्ट होत नाही आणि मग तो खाजगी क्षेत्रासाठी खुला होऊ शकतो जर त्या व्याख्येत जर तो बसला नाही तर. एखादा पर्वत श्रेणी असेल किंवा एखादी डोंगर रांग असेल जी दुसऱ्या टेकडीपासून 500 मीटरपेक्षा जास्त जर दूरवर असेल तर तिला त्याच्यामध्ये समावेश तिचा होणार नाही. मग ती माहिती आहे की आपल्याला काय होणार आहे, त्याचं प्रायव्हेटायझेशन होऊ शकतं त्या सगळ्या भागाचं, बिल्डर्स लॉबी आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे. सो ही जी व्याख्या आहे तर या व्याख्येला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. आता ही जी व्याख्या आहे तर ही व्याख्या कोणी केलेली होती तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आहे, या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या समितीने ही जी व्याख्या आहे, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या समितीने ही व्याख्या केलेली होती आणि त्यामध्ये असं सांगितलेलं होतं की स्थानिक भूभाग जो असेल, हा स्थानिक भूभाग आहे, ठीक आहे, तो या स्थानिक भूभागापेक्षा 100 मीटर किंवा अधिक उंचीच्या पर्वतरांगा ज्या आहेत यांनाच अरवली टेकडी असं म्हटलं जाईल आणि याच्यापासून जे 500 मीटर अंतरामध्ये, समजा अशा 500 मीटर अंतरामध्ये अशा आहेत 2-3 टेकड्या, तर त्यांचा समावेश त्या अरवली पर्वतरांगेच्या याच्यात केला जाईल. पण एखादी पर्वत टेकडी जर इथं असेल आणि समजा ती 100 मीटर नाही, ती 90च मीटर आहे, ओके, ती कुठं आहे, ती 90च मीटर आहे, बरोबर, तर मग तिला त्या पर्वतरांगेमध्ये किंवा अरवली पर्वतरांगेत तिचा समावेश होणार नाही. मग तो भाग जो आहे तो भूभाग खाजगी क्षेत्रासाठी खुला केला जाऊ शकतो किंवा खुला केला जाईल. सो अशा पद्धतीने ही जी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केलेली व्याख्या आहे तर या व्याख्येला स्थगिती दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने आणि आता सर्वोच्च न्यायालयाने याच्यासाठी एक वेगळी समिती जी आहे, ही तज्ज्ञांचा समावेश असलेली वेगळी एक समिती जी आहे, ही समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सुद्धा न्यायालयाने मांडलेला आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवू शकता. आता समजा की याच्यामधला हा जो वाद आहे बघा, आता ही समुद्र किनारपट्टी आहे आणि समुद्र किनारपट्टीपासून इथून जर तुम्ही त्याचं 100 मीटर जर मोजताय, बरोबर, जर खालूनच 100 मीटर जर मोजत असाल, बघा खालूनच म्हणजे एकदम समुद्र सपाटीपासून जर तुम्ही 100 मीटर मोजत असाल तर भरपूर सारा भाग जो आहे, भरपूर सारा भाग तुमचा याच्यामध्ये येईल. पण समजा तुम्ही इथून मोजाल, इथूनच कुठून तरी मधूनच जर 100 मीटर मोजत असाल
तर भरपूर कमी टेकड्या अशा आहेत की ज्या त्याच्यामध्ये येणारच नाहीत. आणि असा त्याच्यामध्ये त्यांनी जो हे जे मोजमाप केलेलं आहे 100 मीटरचं भूभागाचं, तर ते अशा पद्धतीने केलेलं आहे. ओके, आणि म्हणून तो वाद जो आहे हा निर्माण झालेला आहे. नाहीतर जर तुम्ही समुद्र सपाटीपासून जर मोजाल त्याची उंची, तर भरपूर साऱ्या टेकड्या म्हणूया आपण, आणि अरवली पर्वतरांगेचा भरपूर सारा भाग जो आहे, भरपूर सारा भाग याच्यामध्ये असाच राहू शकतो. पण ही व्याख्या मोजताना अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं जे मोजमाप आहे ते वरच्या पातळीवरून केलेलं आहे. आणि वरच्या पातळीवर केल्यावर मग सांगा मला, आता ही जर समुद्र सपाटीपासून मोजली, सपोज ही पर्वतरांग आहे, ही समुद्र सपाटीपासून मोजली आणि तर हिची उंची भरते 120, ठीक आहे. पण ही जर आधीच मुळात 40 मीटर वर जाऊन जर मोजली तर ही भरणार आहे का? नाही भरणार, ही 80च भरेल. सो मग हिला पर्वतरांग म्हणता येईल का? अरवली पर्वतरांग नाही म्हणता येणार. हिला संरक्षण मिळेल का? नाही मिळणार हिला संरक्षण, ती व्याख्येतच बसणार नाही. आणि अशा पद्धतीने हा जो वाद आहे, हा वाद सगळा अरवली पर्वतरांगेचा निर्माण झालेला आहे. आय होप की तुम्हाला हे कळलं असेल की हा वाद एक्झॅक्ट कशामुळे झालेला आहे. आणि या नवीन व्याख्येमुळे अरवली पर्वतरांगेचा 90% जास्त भाग कायदेशीर संरक्षणामधून वगळला जाऊ शकतो, जर ही व्याख्या जर आपण अडॉप्ट केली तर. आणि त्यामुळे तिला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. पुढचा आहे, भारत सर्वात मोठा मखाना उत्पादक देश ठरलेला आहे. आणि स्थगिती देणारं खंडपीठ आहे याच्यामध्ये सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत, न्यायमूर्ती माहेश्वरी आहेत आणि ऑगस्टिन जॉर्ज मसी असे 3 लोकांच्या खंडपीठाने याला स्थगिती दिलेली आहे. पुढचा आहे, भारत सर्वात मोठा मखाना उत्पादक देश ठरलेला आहे. आणि सगळ्यात जास्त उत्पादन पण या मखान्याचं कुठल्या राज्यात होतंय तर ते बिहारमध्ये होतंय. बिहारमध्ये मखाना संशोधन केंद्र आहे, दरभंगा बिहार या ठिकाणी. त्यानंतर मखाना बोर्डाची पहिली बैठक जी आहे तर ती नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. मखाना हा भाग आत्ताच आपण रिसेंटली जास्त फेमस झालेला भाग, तुम्हाला माहिती आहे भाग म्हणण्यापेक्षा मखाना. पुढचा आहे, हायड्रोजन फ्युएल सेल जहाजाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. कुठे तर नमो घाट वाराणसी या ठिकाणी. देशातील पहिलं पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं हायड्रोजन फ्युएल सेल प्रवासी जहाज आहे. आणि या जहाजाचं अनावरण जे आहे हे वाराणसी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुढचा आहे, टेबल टॉप रेड रोड मार्किंग उपक्रम. काय आहे हा? तर महामार्गांवर वाहनांचा वेग कमी करून वन्यजीवांचा अपघात टाळण्यासाठी म्हणून हा भारतातला पहिला टेबल टॉप रेड रोड मार्किंग जो आहे हा प्रकल्प आणलेला आहे. कुठे आणलेला आहे तर नॅशनल हायवे 45 कुठे आणलेला आहे तर NHAI जी आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे, तर त्यांनी हा उपक्रम आणलेला आहे. का तर जास्तीत जास्त वन्यजीव जे आहे त्या वन्यजीवांचं संरक्षण व्हावं यासाठी नॅशनल हायवे 45 मध्य प्रदेश. पुढचा आहे, नॅशनल कोरल रीफ रिसर्च इन्स्टिट्यूट. कुठे हे स्थापन केलं जात आहे तर हे जे आहे तर ते नॅशनल कोरल रीफ रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, NCRRI. तर हे स्थापन केलं जात आहे, चिडिया टापू आहे अंदमान निकोबार जवळ. तर त्या ठिकाणी अंदमान आणि निकोबार बेटावरती दक्षिण अंदमान जे आहे, दक्षिण अंदमानमध्ये चिडिया टापू जवळ प्रवाळ खडकांचा संशोधनासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी म्हणून हे नॅशनल कोरल रीफ रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे हे स्थापन केलं जात आहे अंदमान या ठिकाणी. पुढचा आहे, प्रस्तावित इथं सांगितलेलं आहे. पुढचा आहे COP30. COP30 जी आहे कुठे झालेली आहे तर बेलेम. सो हवामान बदल ब बेलेम आणि आहे पण कुठे ब्राझीलमध्ये. सो ते लक्षात ठेवायचे. पण तो 30 नंबर आहे, हे पण एक नीट पाठ करायचं आहे. कारण मग आयोग 29 विचारतो, 27 तर आयोगाचं विचारून झालंय मागे, 28, 29 आणि आताचं 30 आहे. सो COP30 हवामान बदल परिषद आहे. सो ती बेलेम ब्राझील या ठिकाणी झालेली आहे. COP30चे अध्यक्ष आंद्रे कोरिया डोलागो ब्राझीलचे आहेत. त्यानंतर ब्रीद वाक्य होतं ग्लोबल मुटीराओ. सो ग्लोबल मुटीराओचा अर्थ आहे सामूहिक प्रयत्न करायचे आहेत आपल्या सगळ्यांना. हवामान बदल जो आहे या हवामान बदलासाठी म्हणून आपल्या सगळ्यांना सामूहिक प्रयत्न करायचे आहेत असा त्याचा अर्थ आहे. पुढची परिषद जी आहे COP31 तर ती तुर्की या ठिकाणी होणार आहे 2026ची COP31. याच्या आधीची COP27 जी आहे तर शर्म अल शेख इजिप्तला झालेली होती. राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेला प्रश्न COP37 वरती. COP28 वरती पण एका कुठल्या तरी परीक्षेत प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि आता ही आहे COP30 बेलेम ब्राझील. पुढची आहे 32वी हवामान बदल परिषद. तर हवामान बदल परिषद जी आहे ही तर ही कोणती आहे तर UNFCCC. तर ही जी UNFCCC आहे तर ती अदिस अबाबा या ठिकाणी झालेली आहे 32वी
इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथे 2027 मध्ये UNFCCच्या COP32 जागतिक हवामान बदल परिषदेचे आयोजन इथिओपियन हा पहिलाच आफ्रिकन सर्वात कमी विकसित देश असेल जो COP आयोजन करणारा असेल. हवामान बदल परिषदेचे आयोजन करणारा हा पहिलाच पूर्व आफ्रिकन देश आहे. हे कुठलं चाललंय? हे 30 आहे बरोबर. ही 30वी झाली. 30वी कुठे झाली? बेलेम ब्राझीलला. त्याच्यानंतर 31वी एक मिनिट 31वी कुठे होणार आहे? तुर्कीला होणार आहे 31वी. आणि 32वी जी आहे ही 32वी इथिओपियाची राजधानी जी आहे अदिस अबाबा या ठिकाणी ही 32वी COP32 जी आहे ही COP32 इथिओपिया अदिस अबाबा या ठिकाणी होणार आहे. आणि हवामान बदल परिषदेचे आयोजन करणारा पहिलाच पूर्व आफ्रिकन देश हा ठरणार आहे. याच्यामध्ये काय काय हे करणार आहेत किंवा काय काय गोष्टींवरती याच्यामध्ये चर्चा झाल्या किंवा निर्णय झाले या COP30 मध्ये, तर त्याच्यामध्ये अनुकूलन वित्त पुरवठा जो आहे हा अनुकूलन वित्त पुरवठा म्हणजे काय आहे तर हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी विकसनशील देशांना दिला जाणारा जो काही निधी आहे त्यांना तांत्रिक सहाय्य मिळावं यासाठी दिला जाणारा निधी असतो, तर हा निधी तिप्पट केला जाणार आहे. त्यानंतर न्याय संक्रमण यंत्रणा आहे ज्याला की जस्ट ट्रान्झिशन मेकॅनिझम म्हटलं जातं. जीवाश्म इंधनाकडून स्वच्छ ऊर्जेकडे जाताना कामगार आणि समुदायांचं नुकसान होऊ नये यासाठी विशेष यंत्रणा आणलेली आहे, तिला न्याय संक्रमण यंत्रणा असं म्हटलेलं आहे. पुढचा आहे ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फॅसिलिटी जी आहे तर ती ब्राझीलने उष्णकटिबंधीय वन जे आहेत तर त्या वनांना वाचवण्यासाठी हा फंड निर्माण केलेला आहे. ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फॅसिलिटी नावाचा हा फंड आहे जो की आपले जे रेनफॉरेस्ट आहे कुठलं ब्राझील मधलं अमेझॉनच्या खोऱ्यातलं, सो तो त्या सगळ्या रेनफॉरेस्टला वाचवण्यासाठीचा हा फंड आहे ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फॅसिलिटी. भारत जो आहे हा भारत याच्यामध्ये निरीक्षक म्हणून समाविष्ट झालेला आहे. याच्यामध्ये भारत निरीक्षक म्हणून समाविष्ट झालेला आहे. सो या 2-3 गोष्टी आहेत या तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. न्याय संक्रमणामध्ये आपण सांगितलं की स्वच्छ ऊर्जेकडे जायचं आहे, आपल्याला स्वच्छ ऊर्जेकडे जायचं आहे. आता जे आपण ऊर्जेचा वापर करत आहोत म्हणजे पेट्रोल असेल डिझेल असेल जीवाश्म इंधनांकडून स्वच्छ इंधनाकडे जायचे आपल्याला. आणि अनुकूलन वित्त पुरवठा तिप्पट करायचा आहे म्हणजे विकसनशील देश आहेत त्यांना निधी पुरवायचा आहे, त्यांना तांत्रिक काय म्हणू आपण त्यांना तांत्रिक सहाय्य म्हणून. ठीक आहे. सो टेक्नॉलॉजीचा वापर त्यांना जास्तीत जास्त करता यावा यासाठी. पुढचा आहे ग्लोबल इम्प्लिमेंटेशन ॲक्सिलरेटर. देशांना त्यांची हवामान उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत करणारी ही नवीन योजना आहे ग्लोबल इम्प्लिमेंटेशन ॲक्सिलरेटर. प्रत्येक देशाला त्यांची हवामानाची उद्दिष्ट जी पूर्ण करायची आहेत जसं की स्वच्छ शहरं आहेत, स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ हवा आहे, ही सगळी SDG मध्ये जी आपण उद्दिष्ट सगळी घेतलेली आहेत ती सगळीच किंवा UNFCCच्या अंतर्गत हरितगृह वायू असतील ते कमी करायचे असतील, क्योटो प्रोटोकॉलच्या अंतर्गत असतील, ते सगळ्यांसाठी म्हणून ग्लोबल इम्प्लिमेंटेशन ॲक्सिलरेटर नावाची नवीन योजना आणलेली आहे. पुढचा आहे CMP20. काय आहे CMP20 तर ही आहे क्योटो प्रोटोकॉल जे आहे या क्योटो प्रोटोकॉलची बैठक सुद्धा बेलेम इथंच ही बैठक सुद्धा पार पडलेली आहे. क्योटो प्रोटोकॉल कधीचा आहे? 1997चा आहे. आणि आपल्याला माहिती आहे ओझोन जो आहे तर त्या ओझोनला संरक्षण देण्यासाठी म्हणून क्योटो प्रोटोकॉल आहे. आणि हरितगृह वायू जे आहेत तर त्या हरितगृह वायूंना त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी म्हणून क्योटो प्रोटोकॉल आहे. तर हे सगळं तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत जुन्या कार्बन क्रेडिट्सचं काय करायचं याच्यावरती चर्चा करण्यात आली. जुन्या यंत्रणेतून नवीन पॅरिस कराराच्या कलम 6 कडे संक्रमण करण्यावरती याच्यात भर देण्यात आला. त्यासोबतच CMA7 पॅरिस कराराची बैठक सुद्धा इथेच पार पडली म्हणजे क्योटो प्रोटोकॉलची पण इथेच पार पडली. त्यानंतर पॅरिस कराराची पण 7वी बैठक इथेच पार पडलेली आहे. COP30 मध्येच बेलेममध्ये पॅरिस कराराची 7वी बैठक पार पडलेली आहे. याच्यामध्ये विकसनशील देश आहेत यांना अनुकूलन ॲडॉप्टेशनसाठी निधी जो दिला जाणार आहे हा निधी वाढवणे हा प्रमुख याचा एजेंडा आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय काय बघितलं सगळ्यात महत्त्वाचं तर सगळ्यात महत्त्वाचं रामसर स्थळं आहेत ती वाढली 96 झाली ते एक बघितलं. अरवली पर्वतरांगेची व्याख्या पाठच असायला पाहिजे तुम्हाला जी त्या समितीने केलेली होती आणि कुणी केली हे पाठ पाहिजे, कुणी त्याला स्थगिती दिली हे पाठ पाहिजे. त्यानंतर आपण तिसरं बघितलं की COP30 जे आहे COP30चं आयोजन करण्यात आलं कुठे तर बेलेम ब्राझीलला. 31वी जी आहे ती तुर्कीला होणार आहे आणि 32वी जी आहे ती इथिओपिया या ठिकाणी होणार आहे. का कुठे होणार आहे? इथिओपिया
अदिस अबाबा या ठिकाणी 32वी जी कॉप आहे तर ती होणार आहे. त्याच्यानंतर याच बेलेम या ठिकाणी क्योटो प्रोटोकॉलची पण बैठक झाली आणि पॅरिस कराराची पण बैठक झालेली आहे. हे सगळं अतिशय महत्त्वाचं आहे आयोगासाठी. पुढचं द्वित्वा नावाचं चक्रीवादळ जे आहे, हे द्वित्वा नावाचं चक्रीवादळ उत्तर हिंदी महासागरामध्ये आलेलं होतं आणि चौथं महावादळ आहे, चौथं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं चौथं चक्रीवादळ हे आहे द्वित्वा हा चक्रीवादळ. आपल्याला आयोगाने आतापर्यंत असे प्रश्न भरपूर वेळा विचारलेले आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ला प्रश्न विचारला होता. सागर नावाचं जे वादळ आहे तर त्याच्यावर तो प्रश्न आलेला होता. ते कुठे आलेलं होतं? ते ओमानच्या याच्यात आलं होतं. आयोगाने अरबी समुद्र दिलेला होता. सो तो ओमानचा जो महासागर त्या साईडला आहे, अजून थोडंसं पश्चिमेला गेल्यावरती, सो तिथे तो आलेला होता. त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता आपल्याला. सो द्वित्वा चक्रीवादळ आहे, उत्तर हिंदी महासागरामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं होतं. ऑपरेशन सागर बंधू काय आहे? तर या द्वित्वा चक्रीवादळामुळेच निर्माण झालेल्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारतीय नौदलाने जे ऑपरेशन केलं होतं त्याला ऑपरेशन सागर बंधू असं म्हटलेलं आहे. पुढचं आहे ऑपरेशन मैत्री. नेपाळसोबत आपली मैत्री आहे, सो नेपाळला मदत करायची. ऑपरेशन समुद्र मैत्री, सो समुद्रात असलेला इंडोनेशिया. नेपाळ समुद्रात आहे का? नाही, सो नुसती मैत्री आणि समुद्र मैत्री इंडोनेशियामध्ये मदत करण्यासाठी. ऑपरेशन दोस्त, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020चा प्रिलियमचा प्रश्न. तुर्की आणि सिरियामध्ये मदत करण्यासाठी ऑपरेशन दोस्त जे आहे तर ते आणलेलं होतं. इथपर्यंत हे सगळी चक्रीवादळं लक्षात ठेवायचे. द्वित्वा आहे, सागर बंधू काय आहे, मैत्री काय आहे, समुद्र मैत्री काय आहे आणि दोस्त काय आहे. पुढचा आहे बोत्सवानाहून अजून 8 चित्ते जे आहेत तर ते भारतामध्ये आणले जाणार आहेत. पुढचं बघा, भारताचा नवीन भूकंप प्रवण नकाशा जो आहे तर तो आता नवीन भूकंप प्रवण नकाशा आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता काय केलेलं आहे तर संपूर्ण हिमालयाचा पट्टा जो आहे, हा संपूर्ण हिमालयाचा पट्टा आधी म्हणजे या नकाशाच्या आधी काही भाग 4 आणि काही भाग 5 मध्ये होता. हा सगळाच्या सगळा आता भाग 6 नावाने तयार करण्यात आलेला सर्वाधिक धोक्याच्या श्रेणीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. संपूर्ण हिमालयाचा जो पट्टा आहे म्हणजे आपण इकडे म्यानमार पर्यंत जाऊ शकतो, तो सगळा संपूर्ण पट्टा आता झोन 6 मध्ये आलेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये भारतातले आणि त्यासोबतच जगातले जे काही असे पट्टे आहेत याच्यात महाराष्ट्र कुठल्या याच्यात येतो, भारताचा हिमालयीन भाग असेल किंवा म्यानमारचा भाग असेल, पूर्वीय भाग असेल, कशामध्ये येतो, कोणत्या झोनमध्ये येतो, हा प्रश्न आयोगाने विचारून झालेला आहे. या बदलामुळे आता 61% भाग मध्यम ते उच्च भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये मोडतो. पूर्व हिमालयाचा काही भाग 4 आणि काही भाग 5 मध्ये होता. आता हा सगळा एकच संपूर्ण झोन झालेला आहे, झोन 6 मध्ये. पुढचा आहे ओडिसामध्ये ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र माहिती आहे तुम्हाला. ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन, जे स्वच्छ समुद्र किनारे असतात त्यांना हे सर्टिफिकेशन दिलं जातं. ज्याच्यामध्ये ओडिसामधलं सुनापूर आणि पुरी या 2 समुद्र किनाऱ्यांना, सोबतच तामिळनाडूमध्ये शेंगलपट्टू मधलं कोवालम समुद्र किनारा, अशा 3 समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र जे आहे हे देण्यात आलेलं आहे. कोवालम आहे, सुनापूर आहे आणि पुरी आहे. पुढचा आहे an eye on methane, the road to 2030. an eye on methane. मिथेन काय करायचं आहे आपल्याला? कमी करायचं आहे का? कमी करायचं आहे ना, कारण हरितगृह वायू जो आहे ग्रीन हाऊस गॅस, त्या ग्रीन हाऊस गॅसमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे हे मिथेनचं आहे आणि जागतिक तापमान वाढीपैकी 1/3 वाढ ही केवळ मानव निर्मित मिथेनमुळे होतीये. 1/3 वाढ संपूर्णपणे मानव निर्मित मिथेन जो आहे त्याच्यामुळे होत आहे आणि त्यामुळे आपल्याला हा जो मिथेन गॅस जो आहे, हा मिथेन गॅस आपल्याला कमी करायचा आहे, त्याचं प्रमाण कमी करायचं आहे. जर जागतिक तापमान वाढ आपल्याला 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंतच टिकवून ठेवायची असेल, त्याच्यावरती जाऊ द्यायची नसेल, तर आपल्याला 2030 पर्यंत मिथेनचं उत्सर्जन 2030 पर्यंत 30%नेच कमी करायचं आहे. सो 2030 पर्यंत मिथेनचं उत्सर्जन 30%नेच आपल्याला कमी करायचं आहे. आणि हा अहवाल जो आहे, हा अहवाल UNEP जे आहे, युनायटेड नेशन्स प्रोग्राम, यांनी हा एन्व्हायरमेंट प्रोग्राम, त्यांनी हा अहवाल जो आहे त्यांनी हा अहवाल आपल्याला दिलेला आहे. पुढचा आहे ॲमेझॉन फेस प्रकल्प. काय आहे ॲमेझॉन फेस प्रकल्प? तर ॲमेझॉन मधलं सर्वात मोठं शहर आहे मनाउस.
तर त्या मनासमध्ये ब्राझीलमध्ये असलेलं शहर आहे. तर त्या ठिकाणी स्टीलच्या टॉवरची 6 रिंगणं तयार केलेली आहेत. त्या रिंगणांमध्ये 50 ते 70 झाडं लावली जाणार, परत एकदा म्हणजे त्याच्यात लावली जाणार मानवनिर्मित, आणि त्याच्यानंतर ती बदलत्या वातावरणाशी झाडं कशी जुळवून घेतात हे आपल्याला फेस टू फेस पाहायला मिळावं, यासाठी म्हणून ॲमेझॉन फेस प्रकल्प जो आहे हा आणलेला आहे. ठीक आहे, याच्यात सगळी माहिती दिलेली आहे त्याची. बदलते हवामानाशी जंगल कसं जुळवून घेतं हे समजून घेण्यासाठी ही जे हा ॲमेझॉन फेस प्रकल्प आहे हा आणलेला आहे. हा कोणाचा आहे तर ब्राझील सरकार आणि UK सरकार या दोघांचा हा संयुक्त उपक्रम आहे. पुढचा आहे ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरएव्हर फॅसिलिटी. मी आत्ताच आपण बघितलं कुठे केलेलं होतं हे ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरएव्हर फॅसिलिटी. COP30 मध्ये झालेल्या निर्णयांमधला एक निर्णय आहे हा, ज्याच्यामध्ये भारत पर्यवेक्षक म्हणून सहभागी होण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला रेन फॉरेस्ट जे आहे त्या रेन फॉरेस्टना वाचवण्यासाठी म्हणून हा एक फंड जो आहे हा निर्माण केलेला आहे. पुढचा आहे शेतीची पुनर्कल्पना आराखड्याचे अनावरण नीती आयोगाच्या फ्रंटियर टेक हबने गांधीनगर गुजरात इथे केलेला आहे. काय केलेलं आहे तर शेतीची पुनर्कल्पना. कुणी आणली आहे शेतीची पुनर्कल्पना तर नीती आयोगाचा फ्रंटियर हब आहे. नीती आयोगाचा फ्रंटियर हब यांनी शेतीची पुनर्कल्पना म्हणजे रिइमॅजिनिंग ॲग्रिकल्चर अ रोड मॅप फॉर फ्रंटियर टेक्नॉलॉजी लीड ट्रान्सफॉर्मेशन नावाचा एक महत्त्वाचा रोडमॅप तयार केलेला आहे. मराठीत अर्थ आहे याचा शेतीची पुनर्कल्पना, प्रगत तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तनाचा आराखडा. याच्यामध्ये हवामान अनुकूल बियाणं असेल, डिजिटल ट्विन्स, अचूक शेती, एजंटिक AI यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरती भर दिलेला आहे, ज्याच्यामध्ये ही शेतीची पुनर्कल्पना नावाची पुनर्कल्पना जी आहे तर ती गांधीनगर गुजरात या ठिकाणी ती राबवली जात आहे. तिथे तो रोडमॅप जो आहे सादर केलेला आहे की शेतीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त AIचा वापर आणि तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करता. संपलं. पुढचं राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय 2025चा अहवाल आलेला आहे. केंद्रीय मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी ICAR सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट इथे राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय गणना 2025चा शुभारंभ केलेला आहे. त्यांनी कालावधी किती आहे त्यांचा तर 3 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर अशा पद्धतीने ही जनगणना जी आहे, जनगणना नाही, जनांची नाही, मत्स्य व्यवसायाची गणना आहे. सो ती गणना केली गेली. त्याच्यामध्ये 9 किनारी राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये ही गणना केली गेली. सुमारे 4000 सागरी मासेमारी गावांमध्ये 1.2 दशलक्षांहून अधिक मच्छीमार कुटुंबांचं याच्यामध्ये सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. एवढंच. पुढचं कुनमिंग जैवविविधता निधी आहे. कुनमिंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कुनमिंग सो संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटना आहे FAO 7 देशांना कुनमिंग जैवविविधता निधी मधून $5.8 दशलक्ष चा वित्त पुरवठा मिळवून देण्यास यांनी मदत केलेली आहे. मग ही कोणकोणती बेटा आहे त्याच्यामध्ये कूक बेटा आहे, मादागास्कर आहे, त्यानंतर मेक्सिको आहे, नेपाळ आहे, युगांडा आहे, तुर्की आहे आणि श्रीलंका आहे. या सगळ्या बेटांना मिळून जैवविविधता निधी जो आहे या जैवविविधता निधी मिळालेला आहे. या 7 देशांमधल्या वेगवेगळ्या बेटांना हा निधी मिळालेला आहे. पुढचा आहे माउंट एटना. हा जो सिसिली माउंट एटना तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ज्वालामुखी आहे. तर हा ज्वालामुखी पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे. स्ट्रॅटोव्होल्कॅनो आहे तो. म्हणजे स्ट्रॅटोव्होल्कॅनो म्हणजे तुम्हाला माहिती असेल की त्याच्यामध्ये सगळंच असतं, धूळ, राख, सगळं असलेला स्ट्रॅटोव्होल्कॅनो जास्तीत जास्त तो उफाळून येतो, म्हणजे जास्त भडकतो, तो उफाळलेला असतो. तर त्या स्ट्रॅटोव्होल्कॅनो जो आहे तर त्याचं पुन्हा एकदा तो सक्रिय झालेला आहे. सिसिली जे आहे त्या ठिकाणी, सिसिली तुम्हाला माहिती आहे असं एक टोक आहे जो मेडिटेरियन सी जो आहे असा, आणि तिथे असं मध्ये तो आहे. पुढचा आहे मेळघाट आहे. मेळघाटामध्ये गिधाडांचं टॅगिंग करण्यात आलेलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटामध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री जी आहे हिस्ट्री सोसायटी आणि दुसरी आहे महाराष्ट्र वन विभाग या दोघांनी मिळून गिधाड जे आहे त्या गिधाडांचं टॅगिंग केलेलं आहे त्यांची संख्या मोजण्यासाठी. पुढचा आहे 40वा आशियाई जलपक्षी गणना जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये भरपूर सारे पक्षी जे आहेत जलपक्षी, या जलपक्षींची याच्यामध्ये जनगणना करण्यात आली. याच्यामध्ये आंध्र प्रदेश वन विभाग आहे. आंध्र प्रदेश वन विभाग हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर WWF
यांच्या सहकार्याने ही जी जनगणना आहे यांची जनगणना सारखं तोंडात येते, यांची गणना जी आहे तर ही गणना करण्यात आली. कुणाची गणना करण्यात आलेली आहे? आशियाई जलपक्षींची. पुढचा आहे गुजरातला व्याघ्र राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. सो आता का दिलाय दर्जा यांना? तर सिंह पण आहेत, वाघ पण आहेत आणि बिबट्या पण आहे. हे सगळे आता गुजरातमध्ये सापडायला लागलेले आहेत तिथे आणि नैसर्गिक अधिवासामध्ये आहेत ते सगळे. बिग कॅट्स ज्यांना म्हणतो आपण, तर ते सगळे बिग कॅट्स तिथे उपलब्ध आहेत आणि त्यामुळे गुजरातला व्याघ्र राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. पुढचा आहे जैवविविधता परिषद 2026. आर्मेनियाने जैविक विविधता कराराच्या COP17 परिषदेसाठीच्या बोधचिन्हाचं अनावरण केलेलं आहे. या बोधचिन्ह जो आहे तर तो काय आहे? तर ऑमेटस एरी वेन्सेन्सिस. ओके, सो तो फुलपाखरू आहे, निळा फुलपाखरू आहे ते. सो त्याचं काय असणार आहे? बोधचिन्ह असणार आहे या जैवविविधता परिषदेचं. ओके, सो CBD जी म्हणतो आपण, जैवविविधता परिषद, तर तिची 17वी COP17 जी आहे तर ती आर्मेनिया या ठिकाणी होणार आहे आणि तिचं तिथे काय करण्यात आलं? बोधचिन्ह जे आहे तिचं टेकिंग ॲक्शन फॉर नेचर हे त्याचं घोषवाक्य आहे. पॉलिओमॅटस एरी व्हेनेन्सिस या निळ्या फुलपाखराचा याच्यामध्ये समावेश आहे. बोधचिन्ह आहे, हे झालं बोधचिन्ह, आणि टेकिंग ॲक्शन फॉर नेचर हे त्यांचं घोषवाक्य आहे. पुढचं आहे क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फंड. जागतिक बँकेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आणि 13 अब्ज डॉलर भांडवल असलेल्या क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फंड या बहुपक्षीय संस्थेने जर्मनी आणि स्पेनकडून $100 निधी जो आहे, $100 निधी क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फंड मध्ये टाकलेला आहे. त्यांनी तो निधी उभारलेला आहे, ज्याला आपण क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फंड असं म्हणत आहोत. हवामान बदल जे आहेत आणि या हवामान बदलांचे जे काही दुष्परिणाम होतात तर त्या दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी गरीब देशांना मदत करण्यासाठी म्हणून हा जो क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फंड आहे हा आणलेला आहे. पुढचा आहे अमोनिया युरिया प्रकल्प. कुठे पायाभरणी करण्यात आली? तर आसाम मधल्या दिब्रुगड इथे ब्राउनफील्ड अमोनिया युरिया प्रकल्पाची याच्यामध्ये पायाभरणी करण्यात आली. आपण याच्यात युरियाचा जो तो आहे काय आहे, इफ्को आणि अमूल या दोन्ही सहकारी संस्थांना जागतिक दर्जाचा मान मिळालेला आहे, हे आपण वाचलेलं आहे. पुढचा आहे IIT रुड़की आणि उत्तर प्रदेश सरकार जे आहे यांनी शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट मिळवून देण्यासाठी देशातला पहिला उपक्रम जो आहे हा सुरू केलेला आहे. IIT रुड़की आणि उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट मिळवून देण्यासाठी देशातला पहिला उपक्रम सुरू केला. या उपक्रमाद्वारे शेतकरी दरवर्षी प्रति हेक्टर 5,000 ते 8,000 रुपये इतकं अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील. काय करायचं आहे त्यांना? तर त्यासाठी म्हणून IIT रुड़कीने एक प्रगत डिजिटल मॉनिटरिंग, रिपोर्टिंग आणि वेटिंग प्रणाली जी आहे तर ती विकसित केलेली आहे. तुम्हाला कार्बन क्रेडिट म्हणजे काय हे माहिती आहे. कार्बन क्रेडिट म्हणजे काय असतं की एखादा देश जो आहे हा एखादा देश काय करतो तर तो उत्सर्जन करत आहे घातक वायूंचं किंवा ग्रीन हाऊस गॅसेसचं आणि त्याचा परिणाम जगावरती होतो आणि मग तो काय करतो, एखादा गरीब देश आहे ज्यांच्याकडे काही टेक्नॉलॉजी नाही आहे, सो त्यांच्याकडे ग्रीन हाऊस गॅसेसचं काही हे येत नाही, ते तिथे निर्माणच होत नाही कारण त्यांच्याकडे औद्योगिकीकरणच झालेलं नाही आहे. मग अशा देशांकडनं कार्बन क्रेडिट विकत घेतो आणि त्यांना पैसे देतो की जेणेकरून ते काय करतील टेक्नॉलॉजीमध्ये त्यांच्या वाढ करतील, स्वतःचा विकास करतील आणि मग यांचं कार्बन जे आहे तर ते शमलं जातं म्हणजे यांचं कमी होतं यांचं कार्बन उत्सर्जन, कारण त्यांनी काय केलेलं असतं ते तिकडून कार्बन क्रेडिट त्यांनी घेतलेलं असतं विकत, त्यामुळे सो त्याला कार्बन क्रेडिट म्हटलं जातं. अशा पद्धतीचा उपक्रम UP मध्ये आणलेला आहे. मेघालयमध्ये सॉइल लेकचं उद्घाटन करण्यात आलं. मेघालयचे मुख्यमंत्री जे आहेत तर त्यांनी कोनरॅड संगमा यांनी पूर्व गारो हिल्स मधल्या विलियम नगर इथे सॉइल लेकचं उद्घाटन केलेलं आहे. इको टुरिझमला जास्तीत जास्त चालना मिळावी यासाठी म्हणून शहराच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणे हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे, उद्दिष्ट आहे. वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा उद्दिष्ट आहे. पुढचं आहे मिझोरम जी आहे तर ती भारतातली आल्याची राजधानी झालेली आहे. सो मिझोरमच्या थिंगपुई आणि थिंगलायडम या स्थानिक जातींना GI टॅग सुद्धा मिळालेला आहे आल्याच्या, आलं, अद्रक. सो ती आता जिंजर राजधानी जी आहे, जिंजर कॅपिटल ऑफ इंडिया झालेली आहे मिझोरम, आल्याची राजधानी. पुढचा आहे संयुक्त राष्ट्र असेंब्ली UNEA 7 कधी पार पडली? 8 ते 12 डिसेंबर 2025 नैरोबी केनिया या ठिकाणी पार पडली. निरोगी ग्रहासाठी उपाय काय पाहिजे? निरोगी ग्रहासाठी पाणी, जमीन, हवामान यासाठी एकात्मिक उपाय केले पाहिजेत.
ही अशी थीम होती या संयुक्त राष्ट्र पर्यावरण असेंब्लीची. पुढचा आहे सेनियार चक्रीवादळ आलेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि मलाक्काच्या सामुद्रधुनी जे आहे, बंगालच्या थोडंसं खालती गेलं की मलाक्काची सामुद्रधुनी जी लागते तिथे, सो तिथे सेनियार नावाचं चक्रीवादळ आलेलं होतं. पुढचा आहे गोल्डन जॅकल, कोल्हा आहे, या कोल्ह्यांची संख्या कमी होत आहे त्यासाठी म्हणून तामिळनाडू आहे ना, तामिळनाडूमध्ये ही योजना जी आहे जॅकलसाठी म्हणजे कोल्ह्यांसाठीची ही योजना आणलेली आहे तामिळनाडूमध्ये. एवढंच पाठ करायचं तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूमध्ये तेनकाशी जिल्हा वन विभागाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गोल्डन जॅकल अँबॅसेडर्स ही योजना आणलेली आहे. मणिपूरमध्ये 37,000 वर्ष जुनं बांबूंचं जीवाश्म सापडलेलं आहे, नाही महत्वाचं. पुढचा आहे प्रकल्प गजलोक. काय आहे प्रकल्प गजलोक? तर याच्यामध्ये इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज इंटॅक प्रकल्प गजलोक आशियातील हत्तींची भूमी आणि त्यांचं सांस्कृतिक प्रतीक या आंतरराष्ट्रीय उपक्रमाची घोषणा केलेली आहे. कुणी? तर इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड हेरिटेज यांनी. हा उपक्रम आशियाई हत्तींशी संबंधित संस्कृती असेल, त्याची इतिहास असेल, त्यांचा पर्यावरणाशी त्यांचं नातं असेल, हवामान बदल कसा ते सामना करत आहेत हवामान बदलांशी, यासाठी सगळं यांचे सगळ्यांचे परस्पर संबंध उघडून देणारा किंवा उलगडून देणारा असा हा त्यांचा प्रकल्प आहे, प्रकल्प गजलोक. इंडियन इन्स्टिट्यूट नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज. पुढचा आहे सिंगापूरमध्ये हरित इंधन अधिभार लावण्यात आलेला आहे. म्हणजे काय? तर विमान वाहतूक क्षेत्रामध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने सिंगापूरने 2026 पासून प्रवाशांवरती $41.60 पर्यंत शाश्वत विमान इंधन अधिभार जो आहे हा लागू करण्याची घोषणा केलेली आहे. आणि त्यामुळे 1 एप्रिल 2026 पासून जेवढी काही विमानाची तिकीटं आता ते विकतील सिंगापूरवाले, तर ते आता त्या सगळ्या तिकिटांवरती एक्स्ट्राचा अधिभार, सेस ना का सरचार्ज काय असतं सांगा, तर तो आता लावणार आहेत. सेस आहे का सरचार्ज आहे? पुढचं, जगातली सर्वात खोल पाण्याखालची प्रयोगशाळा आपण हिंदी महासागरामध्ये 6,000 मीटर खोल आपला जो प्रोजेक्ट मत्स्य आहे ना, मत्स्य कुपी, मत्स्य ऐकलाय ना आपण, मागच्या इयर बुक मध्ये आपण वाचलं होतं. सो मत्स्य 6000, मग त्याच्यामध्ये आपण ती कुपी तयार केलेली आहे समुद्राच्या खाली जाण्यासाठी. तर त्यासाठीच ही प्रयोगशाळा जी आहे तर ती आपण बांधत आहोत 6,000 मीटर खोलीवरती. भारताची नियोजित लॅब आहे ही. पुढचा आहे सारंडा वनक्षेत्र जे आहे हे झारखंड सरकारला, सर्वोच्च न्यायालयाने झारखंड सरकारला सारंडा वनक्षेत्र हे वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचे निर्देश दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने. कोणत्या सरकारला? तर झारखंड सरकार आहे. मगाशी आपण एक बघितलं होतं, काय बघितलं होतं? तर काय बघितलं होतं? छत्तीसगड मधलं काय होतं ते? पहिलंच रामसर स्थळ होतं, त्याचं तुम्ही मला नाव सांगणार आहात. पुढचं सुपर टायफून आहे, सुपर टायफून आहे, ऍक्च्युली सुपर नाहीये ते, तर तो सुपर आहे, सुपर. सो सुपर टायफून आहे. कुठे आलेला आहे सुपर टायफून? तर फिलिपिन्स आहे. तर या फिलिपिन्स मध्ये तो आलेला आहे, एवढंच पाठ करा बस. काऊ फ्री दुधाची निर्मिती हे वेगळं आहे. सो इस्रायल स्थित स्टार्टअप आहे रिमिल्क, यांनी प्रयोगशाळेमध्येच काऊ फ्री दुधाची व्यावसायिक अनावरणाची त्यांनी घोषणा केलेली आहे. काऊ फ्री दुधाची निर्मिती त्यांनी केलेली आहे, म्हणजे गाईपासून तयार झालेलं दूध नाही आहे ते, तर ते प्रयोगशाळेत तयार केलेलं काऊ मिल्क असं त्यांनी, आणि त्याची व्यावसायिक स्तरावरती यांनी त्याची घोषणा केलेली आहे, व्यावसायिक अनावरणाची त्यांनी घोषणा केलेली आहे. प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले हे दूध बायोटेक्निकल पद्धतीचा वापर करून गायींशिवाय बनवलेलं वास्तविक दूध आहे, रिअल दूध आहे ते. ठीक आहे. पुढचा आहे कृषी विभाग आहे महाराष्ट्राचा. 1981चं फॅमाईन कमिशन जे आहे त्याच्यानुसार याची स्थापना झालेली होती. आणि बघा काय, तर ग्रुप सी प्रिलियम्स का मेन्स प्रश्न पटकन सांगा मला. ग्रुप सी प्रिलियम्सचा प्रश्न आहे का ग्रुप सी मेन्सचा प्रश्न आहे? 1981च्या फमाईन कमिशनच्या अहवालानुसार शिफारशीने कृषी खात्याची निर्मिती झालेली आहे. हा प्रश्न सांगा मला कुठला आहे तो. ते जे डाळिंबाचं संशोधन केंद्र आलेलं होतं सोलापूरवालं की बिहारवालं का यूपीवालं, तो प्रश्न त्याच्याशीच निगडीत आहे हा प्रश्न, ही माहिती. सो 1981च्या फमाईन कमिशनने शिफारस केल्यानुसार 1983 मध्ये कृषी खात्याची स्थापना झालेली होती. आणि आता महाराष्ट्राच्या कृषी विभागाने नवीन चिन्ह त्याचं आणि सोबतच नवीन घोषवाक्य शाश्वत शेती समृद्ध शेतकरी असं त्याचं नवीन घोषवाक्य स्वीकारलेलं आहे.
अभयारण्यांच्या परिसरामध्ये खाणकामाला बंदी घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांच्या आजूबाजूचा 1 किलोमीटरचा परिसर नो मायनिंग झोन म्हणून त्यांना जाहीर करावा लागणार आहे आता राज्य सरकारांना. पुढचा आहे कांचनजंगा राष्ट्रीय उद्यानाला गुड रेटिंग मिळालेलं आहे. तिकडच्या प्राणी आणि तिकडच्या एकंदरीतच फ्लोरा आणि फौना याच्यावरून त्यांना गुड रेटिंग मिळालेलं आहे. हरिकेन मेलिसा कुठे आलाय? जमैका आणि क्युबा. सो जमैका आणि क्युबाला भारताने जी मदत पाठवलेली आहे तिथल्या आलेल्या चक्रीवादळामुळे त्याला कुठलं चक्रीवादळ आहे? हरिकेन मेलिसा. मेलिसा. ओके, सो हरिकेन मेलिसा. रोहू पंजाबचा राज्य मासा आहे. महाराष्ट्राचा काय आहे? सिल्वर पापलेट. राज्य मासा घोषित करणारं पहिलं राज्य कुठलं होतं? सिक्कीम होतं का नागालँड होतं? नागालँड. कॉपर महासीर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेलाच हा प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे. राज्यसेवेला आलाय का कंबाईनला आलाय बघा, पण मला वाटतं राज्यसेवाच 21 किंवा 22च्या प्रिलियम्समध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे की कॉपर महासीर जो आहे तर तो नागालँडने राज्य मासा घोषित केलेला होता. त्याच वेळेस पहिल्यांदाच अशा राज्याने राज्य मासा घोषित केलेला होता. सो नागालँड आहे, त्यांचा कॉपर महासीर आहे. सिल्वर पापलेट आहे महाराष्ट्राचा आणि रोहू पंजाबचा आहे. झारखंडमध्ये देशी मागूर नवीन बियाणे प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कुठे? तर कुठे? झारखंड या ठिकाणी. पुढचं आहे ढगांचे अत्याधुनिक संशोधन केंद्र जे आहे कुठे स्थापन केलं जात आहे? तर पुण्यामध्ये. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या मिशन मौसम या अंतर्गत, मिशन मौसम काय नाव आहे त्याचं? मिशन मौसम कुठे स्थापन करतोय? पुण्यामध्ये. सो मिशन मौसम अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी मध्ये IITM मध्ये पुण्यामधले ढगांचं अत्याधुनिक संशोधन केंद्र सुरू होणार आहे. प्रयोगशाळेमध्ये कृत्रिम ढगांच्या निर्मितीपासून तर ते ड्रोनच्या सहाय्याने ढगांमध्ये क्षारांच्या फवारणीपर्यंतचे सगळे प्रयोग जे आहेत हे या केंद्रामार्फत केले जाणार आहेत, जे की पुण्यामधल्या मेट्रोलॉजिकल सेंटरमध्ये केलं जाणार आहे. पुढचं आहे मोई नदी जी आहे, ही मोई नदी कुठे आहे? तर ती म्यानमार आणि थायलंड. म्यानमार आणि खाली त्याच्या असा थायलंड. सो त्याच्या सीमेवरती आहे मोई नदी. दंडामी मारिया ही जमात जी आहे तर ती कुठे आढळते? छत्तीसगडमध्ये आढळते. चक्रशिला वन्यजीव अभयारण्य, तर चक्र कुठे आहे? आसाममध्ये आहे चक्रशिला. पोर्तुगाल आणि वेल्सच्या काही भागांमध्ये क्लाउडी या नावाने वादळ आलेलं होतं, सो क्लाउडी आहे. हरिकेन मेलिसा एक पाठ करा, मी नंतर सांगते हे झालं की. बेंगलुरूमध्ये कर्नाटक या ठिकाणी कचरा डम्पिंग फेस्टिवल राबवण्यात आला. बेंगलुरू कर्नाटक. सो कचरा कर्नाटक बेंगलुरू असं पाठ करा. बिग कॅट इंटरनॅशनल अलायन्स जी आपण बनवलेली होती, भारताने बनवलेली आहे, सो त्याच्यामध्ये रशिया सामील झालेला आहे. फिना चक्रीवादळ आलेलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये. COP31 हवामान बदल परिषदेचं यजमानपद कुणाकडे आहे? COP31 तुर्कस्तान, तुर्की. आणि जागतिक बिग कॅट शिखर परिषद कुठे आयोजित झाली? नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. ओके, सो याच्यातली तुम्ही काय काय महत्वाची गोष्टी पाठ कराल? एक तर ती COP30, 31 आणि 32 हे सगळं पाठ करायचं. पॅरिस कराराची 7वी ती होती ती परिषद, आणि दुसरी कुठली होती? क्योटो प्रोटोकॉलची ती परिषद. ह्या दोन्ही तिथेच झालेल्या होत्या, बेलेमला ब्राझीलला, ते पाठ करायचं आहे. त्यानंतर जेवढी काही याच्यात वादळ आलेली होती ती सगळी वादळ पाठ करायची आहेत. त्यानंतर 1-2 ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत, जसं की चक्रशिला असेल, राज्य मासा असेल, याचा कृषी विभाग असेल, अतिशय महत्वाचा भाग आहे हा. काऊ फ्री आहे इस्रायल आता लक्षात राहील आपल्या सगळ्यांच्या. सुपर टायफून फिलिपाईन्सला आलेलं. त्यानंतर सारंडा वनक्षेत्र कुठे आहे? झारखंडला आहे. त्यानंतर सिंगापूरने हरित इंधन अधिभार लावलेला आहे, अतिशय महत्वाचं आहे ते. त्यानंतर गोल्डन जॅकेल तामिळनाडू सेनियर आहे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये. त्यानंतर संयुक्त राष्ट्र पर्यावरण असेंबली नैरोबी केनिया. पुढचं आल्याची राजधानी. कार्बन क्रेडिटचा उपक्रम उत्तर प्रदेशमध्ये IIT रुड़की आणि UP सरकार. अमोनिया युरिया प्रकल्प आसाम दिब्रुगड, ते पाठ करा. क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फंड जर्मनी आणि स्पेनने उभारलेला आहे तो. जैवविविधता परिषद आर्मेनिया, त्यांचा तो फुलपाखरू आणि त्यांचं ते घोषवाक्य. सो अशा पद्धतीने हे सगळं एवढं तुम्हाला अतिशय महत्त्वाचं पाठांतर करायचं आहे. ठीक आहे, थांबूया आपण इथे.